ऐक ना, बोला की. परवा तुझ्या मैत्रिणीला कामावरून काढून टाकलं म्हणा. काय झालं ग तिचं? अहो काय सांगू तुम्हाला, तिचाच फोन आलेला. ती सांगत होती की ती सगळ्याच गोष्टींना तिच्या कलिग्सवर अवलंबून होती आणि तिच्या कलिग्सनी पाप तिला डिच्चू दिला. त्या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय, पण तिचा राग पण येतोय, कारण त्या माशांची गोष्ट आणि हिची गोष्ट काही वेगळी नाहीये. कुठली ग? अहो फिश टँक मध्ये 2 मासे असतात आणि मालक जेव्हा पण त्यांना अन्न टाकायचं ना, तर एक मासा वरती असायचा, तो वरचे वर लगेच ते अन्न खायचा आणि खालचा मासा मात्र मालक अन्न टाकू दे अगर न टाकू दे, खालचे जे शेवाळ असते किंवा किडे मकोडे असतात ना खाली, तेच खाऊन जगायचं. आणि एके दिवशी काय होतंय की मालक 7-8 दिवसासाठी बाहेर जातोय आणि जायच्या आधी त्या माशांना अन्नच टाकायला विसरतोय. मग तो वरचा मासा अन्नाच्या शोधात असंच मरून जातोय आणि खालचा मासा मात्र काही पण जे असेल ते किडे मकोडे किंवा शेवाळ खाऊन जगायची सवय असते ना, मग तो तसाच जगतो. माझ्या त्या मैत्रिणीसारखं आणि त्या वरच्या माशासारखं कधी कशावर डिपेंड राहू नका, कारण का देणारा कधी बदलेल ना हे सांगता येत नाही. त्या खालच्या माशासारखं स्वतःचा रस्ता, स्वतःचं अन्न स्वतः शोधा, इंडिपेंडेंट व्हा, तर नक्की सक्सेसफुल व्हा.